भिवंडी तालुका शारदा विद्यालय व जिला परिषद स्कूल शेलार में महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रामीण उप तालुका अध्यक्ष सन्मान्य श्री हनुमान कचरू वाडघरे व ज्ञानेश्वरी मावली महिला मंडल अध्यक्षा सुलोचना हनुमान वाडघरे द्वारा हर साल की तरह इस साल भी जरूरतमंद विद्यार्थियों को मुफ्त नोटबुक वितरण व 10वीं और 12वीं के गुणवंत विद्यार्थियों का गुणगौरव 16 तथा शारदा विद्यालय व जिला परिषद स्कूल शेलार में मुफ्त कंप्यूटर भेंट दिया गया। इस अवसर पर मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष DK महात्रे, शांताराम तुकाराम भोईर, मनसे जिला अध्यक्ष शैलेश भिड़वी, शहर अध्यक्ष मनोज गुलवी, तालुका अध्यक्ष विकास जाधव, सह सचिव अजय हजारे, जिला अध्यक्ष जिजाऊ संघटना पंकज पवार, माजी उपसरपंच दिनेश भोईर, समाज सेवक संदीप घरत, समाज सेवक प्रमोद भोईर, विभाग अध्यक्ष अभिजीत यादव, दिनेश वाडघरे, लता रणसूर पाटिल, कुंदा रामदास वाडघरे, संजय बजागे, विभाग अध्यक्ष प्रदीप पाटिल, उपतालुका प्रमुख भावेश महात्रे तथा भारी संख्या में मान्यवर शिक्षक शिक्षिका विद्यार्थी ग्रामस्थ मंडल महिला व पुरुष उपस्थित थे तथा इस संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन वाडघरे सर ने किया। यानंतर सन्माननीय अनवर शेख आहेत, खूप खूप धन्यवाद या शुभ हस्ते। यानंतर मी विनंती करेन त्या माऊली ग्रामांचं नियोजन म्हटलं की सर्वप्रथम वह्या वाटप करतात। 2002 साली दादांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे। पहिल्यांदा त्यांनी आपल्या या शाळेकरता जिल्हा परिषदेच्या शाळेला हायस्कूलला दोन्ही ठिकाणी त्यांनी लाईट फिटिंग करून दिलेली होती। सन्मान या ठिकाणी होते यांची व्यवस्था आपण करून दिलेली आहे। जिल्हा परिषद शाळेला दरवर्षी कपडे वह्या ओके क्रमांक 3 आहे आर्यन श्रीकृष्ण ओके ओके 88% पूर्ण केलेले आहे। खरं तर 19 वर्ष अविरतपणे हे काम करणं, जसं मगाशी सरांनी सांगितलं की आपण ज्या समाजाचं देणं लागतोय त्या समाजाकरता आपण काहीतरी केलं पाहिजे आणि ते करण्याचं काम खऱ्या अर्थाने हनुमान काका या शेलार गावामध्ये असेल, या पंचकृषीमध्ये असेल, या आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये असेल, अविरतपणे 19 वर्ष करत आहेत। मी काकांचं खरंच मनापासून आभार मानतोय की आपण ही जी सेवा करत आहात याच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना, या शाळेला असेल किंवा या परिसराला असेल खूप फायदा होत आहे। आणि काकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर काका एक आजाद चतुर व्यक्तिमत्व ज्याला बोलतात तसं एक व्यक्तिमत्व आहे। या शेलार गावामध्ये 4-5 वर्षापासून मी वावरतोय। एका पक्षाकरता जरी काम करत असले तरी त्या निवडणूक झाली तोपर्यंत आपला पक्ष आणि त्याच्यानंतर मग सगळे म्हणजे कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असू दे, कुठलाही काम असू दे किंवा कुठलाही कार्यक्रम असू दे, तिथे काका नेहमीच उपस्थित असतात। आणि खऱ्या अर्थाने या शेलार गावाला तिथल्या सगळ्या पक्ष असतील किंवा संघटना असतील त्यांना एकत्रित करण्याचं काम दरवर्षी काका करत असतात। खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी आज जी स्टेजवर बसलेली आहे, जरी एका पक्षाकरता काम करत असतील तरी समाज म्हणून किंवा हा देश म्हणून त्याच्याकरता तुमचं सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे आणि खूप चांगलं काम आपल्या माध्यमातून या भिवंडी तालुक्यामध्ये असेल, या ठाणे जिल्ह्यामध्ये असेल आपण सगळे करत आहात। विद्यार्थी मित्रांनो, आज हा कार्यक्रम आपण जो घेतोय 19 वर्ष याच्याकरता फक्त हा कार्यक्रम म्हणून तुम्ही बघू नका। आज तुम्ही हे ज्या छताखाली बसलेले आहात, जरी पत्र्याचा शेड असला, जरी शाळा आपली
इमारत असली तरी आज हे सगळ्यात तुमचं सेफ म्हणजे सगळ्यात संरक्षित तुम्ही इथे आहात आणि याच्यानंतर खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्याचा खरा प्रवास सुरू होणार आहे. आज आपण बघायला गेलात तर 8वी 9वी 10वी किंवा 1ली ते 10वी हा तुमचा जो प्रवास आहे तिथे तुम्हाला शिक्षक मार्गदर्शन करत असतात, आपले आई वडील मार्गदर्शन करत असतात, आपले मोठे भाऊ असेल बहीण असेल हे मार्गदर्शन करत असतात. आणि जर पुढचा प्रवास बघायला गेला तर 12वी नंतर तुमचं खरं करिअर सुरू होतं आणि या करिअरमध्ये वेगवेगळ्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. तर त्या आयुष्यामध्ये पुढे येणाऱ्या अडचणी कमी करायच्या असतील तर आज तुम्हाला इथून कठीण परिश्रम घ्यायला लागतील, चांगला अभ्यास करायला लागेल आणि शिक्षक आपल्याला जे काही मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शन आपल्याला चांगल्या पद्धतीने घ्यावं लागेल. शाळेमध्ये असताना खऱ्या अर्थाने आपल्या वेगवेगळ्या गुणांचा विकास होत असतो. त्याच्यामध्ये कला गुण असतील, तुमची शैक्षणिक गुण असतील आणि या कला गुणांचा विकास होत असताना आपणही त्यामध्ये आपलं चांगलं योगदान दिलं पाहिजे, शिक्षकांचं मार्गदर्शन स्वीकारलं पाहिजे. आज आपण आपल्या गावामध्ये बघत असाल विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो की आपल्या गावामध्ये बघत असाल तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या आई वडिलांपासून सुरुवात करा. एक कॅटेगरी असते जी गावामध्ये काही माणसं सतत भटकत असतात, कुणी कामाला जात नाही, काय जात नाही, याच्या उन्हाळ्यात त्याच्या उन्हाळ्यात. दुसरी एक कॅटेगरी असते जे कुठेतरी कंपन्यांमध्ये गोडाऊन मध्ये अशा ठिकाणी काम करत असतात आणि जेमतेम आपलं आयुष्य जगत असतात, त्यामध्ये आपले पालकही आले. आणि तिसरी एक कॅटेगरी असते जे चांगल्या गव्हर्नमेंट सर्व्हिसला असतात, कोणी शिक्षक असतंय, कोणी चांगल्या कंपनीमध्ये इंजिनियर असतंय, तर वेगवेगळ्या शासकीय नोकऱ्यांमध्ये जे काम करत असतात. आणि एक चौथी कॅटेगरी असते की जे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर्स असतात. तर तुम्ही आज तुमच्या मनाशी पक्क करायचंय की तुम्हाला काय व्हायचंय, गावामध्ये उन्हाळ्या करणारा व्यक्ती व्हायचंय की क्लास 1 क्लास 2 ऑफिसर व्हायचंय की एखाद्या गव्हर्नमेंट मध्ये चांगला जॉब करायचाय. आणि त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात तुमच्या या शाळेय जीवनापासून होत असते. आणि या शाळेय जीवनामध्ये तुम्ही जेवढी मेहनत कराल, जेवढा चांगला अभ्यास कराल, याचं फलित तुम्हाला 10वीच्या रिझल्ट मध्ये भेटेल, याचं तुम्हाला जे फळ असेल ते तुम्हाला 12वीच्या रिझल्ट मध्ये भेटेल आणि तुमच्या पुढच्या आयुष्याचा मार्ग सुकर होईल. असेल त्या भिवंडी तालुक्याकरता असेल त्यांनी आपलं योगदान द्यावं. आणि काकांना मी कुठेतरी एका चांगल्या पदावर बघू इच्छितो की त्यांनी एका संविधानिक पदावर यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि नक्कीच काका पुढे ते प्रयत्न करतील आणि सगळी त्यांची संघटना आहे ती काकांना पुढे घेईल आणि एका संविधानिक पदावर अशी व्यक्ती पाहिजे की जी गावाचा विचार करते, जी परिसराचा विचार करते, जी आपल्या तालुक्याचा विचार करते. तर नक्कीच पुढची जी काकांची स्वप्नाची सुकर होते. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की हे जी शाळा आहे हे तुमचं सगळ्यात संरक्षित ठिकाण आहे. त्याच्यानंतर आयुष्यात खूप काही अडचणी येणार आहेत, तेव्हा तुम्हाला मी सांगितलेले 2 शब्द लक्षात राहतील. आणि आजच चांगला अभ्यास करा, आपल्या गुरुजनांचं मार्गदर्शन मिळवा आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज. जानवी कुमार फायदा बच्चू जाकीर हुसेन अन्सारी इयत्ता 12वीतून प्रथम क्रमांक आहे. इयत्ता 12वीतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी होते. मुलं त्यांचा गौरव करणे हे हनुमान पाटील वानगडीचे साहेब जे आहेत यांचा एक छंद मोठा छंद दरवर्षी 1 वर्ष सुद्धा न चुकता या मुलांचा कौतुक करत असतो, आमच्या सगळ्यांना बोलवत असतो. त्यामुळे हनुमानदाराचे खूप खूप अभिनंदन. इथं 10वी 12वी जी मुलं आलेली आहेत पास झाले त्यांचे सुद्धा अभिनंदन. आणि तुम्हाला सर्व मुलांना पुढे वाटचालीच्या शुभेच्छा देतो का हनुमानदार सारखा माणूस तुमच्यासाठी नेहमी हात पुढे करत असतो. तुम्ही ते हात घेत असता आणि हे हात आमच्या पूर्ण तालुक्यापर्यंत जाऊन द्या अशी ईश्वर प्रार्थना करतो आणि माहिती जय हिंद जय महाराज. शेलार विभागामध्ये आपल्या विभागात शिक्षण झालं पाहिजे या हेतूने श्री शांताराम भोईर साहेबांनी इथे महाविद्यालय कॉलेज उघडलं आणि आपल्या विभागात शिक्षण सर्वसामान्यांना मिळावं या हेतूने त्यांनी जे प्रयत्न केले त्यांना जोड म्हणून आज इथे हनुमानजी वालगडे आमचे महाराष्ट्र नवसेनेचे उपतालुका अध्यक्ष यांनीही त्यांनाही थोडी सपोर्ट व्हावा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगला वाव मिळावा या हेतूने दरवर्षीप्रमाणे यावर्षी वह्या वाटप त्यांनी केलेलं आहे. मित्रांनो प्रत्येकाचा हेतू असतो, शाळेमध्ये आपण एक येत असतो
का आपल्या विभागातील आपल्या परिसरातील विद्यार्थी काहीतरी घडावा यासाठी शाळेवर लोक प्रेम करत असतात, विद्यार्थ्यांना प्रेम करत असतात। विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे। आपल्या शाळेचं जसं जर तुम्ही चांगले गुण मिळाले तुम्हाला तसं तुमचंही प्रगती होणार, तुमच्या आई वडिलांचं सुद्धा नाव होणार, तसं या शाळेचं त्याहूनपेक्षाही नाव होणार। म्हणून प्रत्येक शिक्षकाला वाटत असतं की माझा विद्यार्थी चांगला अभ्यास केला पाहिजे आणि चांगले त्यांना संस्कार दिले पाहिजेत आणि आपल्या विद्यार्थ्यांना पुढे गेला तर आपली शाळा पुढे गेली, शाळा पुढे गेली तर आपला विभाग जाईल। म्हणून आम्ही ही सर्व मंडळी देत असतो आणि तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी का तुमच्याही जीवनात कुठलाही चांगला एक व्यवसायिक किंवा नोकरी किंवा एखादा चांगला ऑफिसर बनावा आणि तुमचा पुढे इथे आता व्यासपीठावर अध्यक्ष एक या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही बसले पाहिजेत ही सर्वांची अपेक्षा असते। म्हणून सर्व लोक इथे येत असतात आणि तुम्हाला प्रोत्साहन देत असतात। आताच इथे उत्तीर्ण जे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आलेले 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सत्कार केला त्यांनाही पुढील वाटचालीत खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व इतर विद्यार्थी मित्रांना जमलेले आहेत त्यांनाही पुढील वाटचालीत खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विद्यार्थ्यांना बऱ्याच वाटप आपल्या शुभारंभ करायचे आहे। ओके बघा काही वह्यांचं वितरण होतं। रोमन वाणी, जयेश कांबळे, राधिका शेवाळे, रेवती चौधरी, गुरुदास प्रजापती, ओम माने या विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ते बोलते। त्यांना सांगितलं बोलू का गुरु मागे अश्विनी सोनावणे, नैतिक होईल आपण व्यासपीठाकडे लोखंडेश्वर संपर्क साधा। विद्यार्थी या ठिकाणी बाकी आहेत। एक मिनिट सर लॅपटॉप द्या आणि त्यांनी त्यांचा शब्द अगदी पूर्ण केला। आम्हाला अतिशय आनंद झाला। धन्यवाद सर। आणि बाकी सर्व सरांनी पण आम्ही सगळ्या आवडीचा म्हणून धन्यवाद करतो। आमची जिल्हा परिषद शाळा आणि सगळ्या विद्यार्थ्यांकडून तुमचं खूप खूप आभार मानतो आम्ही। माझे नाव फायदाराती हुसेन अन्सारी आहे। मी आता 12वीतून प्रथम क्रमांक आले आहे। आपल्या सर्वांना मी म्हणाले आपल्या सर्वांचा आभार मानते की त्यांनी आम्हाला इथपर्यंत शिकवलं। खूप त्यांनी मेहनत केली म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे। 12वीत प्रथम क्रमांक आणले आहे आणि आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यांनी आपली खूप मदत केली आहे। आम्हाला वह्या वाटलेले आहेत यांच्यामुळे आम्हाला म्हणजे काही नाही तो वह्यांचा तरी खर्च निघून जातो ना, म्हणून मी तुमचाही खूप आभार मानत आहे। तुम्ही आम्हाला आज जी वस्तू भेट दिली आहे त्या सर्वांचा मी आभार मानते आहे। आणि आपली शाळा म्हणजे खूप अशी गंमत अशी शाळा असते ना तशी आहे, कारण आपल्या शाळेत सर्व गोष्टींचा
सोय आहे. जर आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल तर आपले शिक्षक आपल्याला सहकार्य करत असतात. काही अडचणी आल्या तरी आपले कुठलेही शिक्षक मागे पडत नाहीत का हिला बोलू द्या, काय हिचे मत आहे. कधी असं जातीवर तर कधीच मी बघितलं नाही का असं झालंय का नाही मुसलमान आहे म्हणून हिला मागे करावं, कधीच आम्ही असं नाही बघितलंय. सर्व विद्यार्थी त्यांना सन्मान देतात आणि त्यांनी सर्वांसाठी साधू प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नासाठी मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. हा कार्यक्रम जवळजवळ 19 वर्ष हनुमान वारगडेंच्या माध्यमातून चालू आहे. सर्व शिक्षक या संस्थेचे अध्यक्ष त्यांचं प्रथम अभिनंदन करतो की एवढ्या वर्षात ही शाळा चांगल्या प्रकारे चालवली, गोष्टी चालवली नाही तर ह्या संस्थेचं नाव उत्तरोत्तर वाढत चाललंय. दरवर्षी ह्या संस्थेतून चांगले मार्क्स मिळवणारे मुलं पास होतात या संस्थेत, असा इतिहास आहे. काम करताना अनंत अडचणी येत असतात. त्या अडचणीवर मात करून अशी एखादी संस्था चालवणं हे खायचं काम नसते. प्रसंगी घराघरात ते विकून सुद्धा संस्था चालवावी लागते. त्याबद्दल त्यांचे आभार मानत तेवढं थोडेच आहे. आमच्या हनुमानबद्दल सांगायचं ते कोणत्या मित्राने मला सांगितलं का हनुमान अजातशत्रू आहे. माझ्या मते हनुमान अजातशत्रू आहे, परंतु हे गाव सुद्धा अजातशत्रू आहे. कारण ह्या गावात मी कधी भांडण आलेलं ऐकले नाही. इलेक्शन होतं, इलेक्शनला वादविरोध होतं, त्याच्यानंतर सगळा गाव एकत्र असतो. हे या गावाचं वैशिष्ट्य आहे. हा हनुमान गेले अनेक वर्ष या शाळेला वह्याचं वाटप करत असतो, साहित्य विविध साहित्य देत असतो. त्यावेळेस त्यांनी संगणक पण दिलेलं आहे. त्याबद्दल त्याच्यासाठी सर्व मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो एक चांगला जोरदार कार्य झालेलं आहे. कारण एका कवीने म्हटलंय की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावे त्याचा अर्थ असा आहे की ज्याच्याकडे आहे त्यांनी दिला पाहिजे, ज्याला गरज त्यांनी घेतला पाहिजे. परंतु आपण जेव्हा मोठे होऊन जेव्हा आपली जाणत येईल, आपल्याकडे ऐकत येईल दुसऱ्याला दान करायची, तेव्हा आपण दुसऱ्यासाठी मदतीचा हात सुद्धा दिला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी खूप चांगलं शिकलं पाहिजे. आज शिक्षण ही काळाची गरज आहे. आणि नवीन नवीन समजा कॉम्प्युटर झाले, कॉम्प्युटर इंटरनेट आले, आता AI तंत्रज्ञान येतोय. आपण शिक्षकांनी सुद्धा हे तंत्रज्ञान शिकून घेतलं पाहिजे. त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन केलं पाहिजे. या शाळेचं नाव कसं उज्ज्वल होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु या हनुमानसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी सांगेल की त्याच्याबरोबर त्याची पत्नी, त्याची दोन्ही मुलं सुद्धा त्याला सुद्धा सहकार्य करतात. हनुमान एवढा मोठा नाही की त्याच्यापेक्षा भरपूर पैसा आहे की त्याने दान करावं, परंतु सामाजिक दान त्या नाही म्हणून ते सर्व करत असतोय. मी भविष्यमान सांगेल तर तुम्ही त्याला कधी निवडून दिला नाही असं मला ध्यान पद्धत झालं. परंतु याच्यापुढे संस्थेवर संस्थाकडून जर घेण्याचा प्रयत्न करा की अशी माणसं फार दुर्लभ असतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे चालेल. नाही चालेल. वह्या वाटप असतील, संगणक वाटप असेल, विद्यार्थ्यांना कपडे वाटप असेल, अशा विविध माध्यमांतून श्री हनुमान कचरू वारगडे हे मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि हे गेली 19 वर्ष ह्या आमच्या शारदा विद्यालय शेलार या ठिकाणी वह्यांचं वाटप करत आहेत. संपूर्ण जिल्ह्यातून मनसेचे विविध पदाधिकारी, सर्व मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. या वह्या वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतात. त्याबद्दल सर्व मान्यवरांचं विद्यालयातर्फे आपल्या सर्व मान्यवरांचे, संस्थेचे अध्यक्ष, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक मंडळी, शिक्षकेतर कर्मचारी, आपण सर्व विद्यार्थी आणि विशेष आयोजक सन्माननीय हनुमानजी वारगडे साहेब आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार करून चालू